आचार्य वैद्य दत्तोबास महानुभाव दिसमाजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंड वाचित जावे, जे जे आपणास ठावे ते ते दुसरे शिकवावे, शहाणे करून सोडावे. अवघे जन. वैद्य दत्तोबास हे कवीश्वर शाखेचे आचार्य होते. ते पूर्वाश्रमी बिदरला राहत असत. त्यांच्या काळात बिदर हे बहामनी राज्याच्या प्रांतीय विभागाचे मुख्य ठिकाण होते. सध्या ते कर्नाटक राज्यातील एक जिल्ह्याचे ठिकाण आहे. बिदरमध्ये महानुभाव पंथाचा मोठा प्रसार झाल्यामुळे तिथे महानुभाव समाज मोठ्या संख्येने होता. त्या काळी लाड कामराज हे श्रीमंत गृहस्थ आणि त्यांचे कोषाध्यक्ष पंडित विश्वनाथ बाळापूरकर अशी प्रसिद्ध मंडळी तिथे होती. अशा प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये वैद्य दत्तोबासांचा समावेश होत असे. ते स्वतःही सधन कुटुंबातील होते. त्यांना चाहेबास नावाचा एक पुत्र होता. दत्तोबासांनी कमळाकर मुनिकोठी यांच्याकडून धर्मोपदेश घेतला होता. ते आपली धार्मिक आणि आध्यात्मिक उपासना अत्यंत कडकपणे करत असत. ज्यावेळी गुर्जर शिवबास हे विश्वनाथ बाळापूरकरांची सुटका करण्यासाठी बिदरला आले, त्यावेळी वैद्यांची आणि शिवबासांची भेट झाली. लाड कामराजांनी आर्थिक संशयावरून विश्वनाथ बासांना स्थानबद्ध केले होते. गुर्जर शिवबासांचा बिदरला बराच काळ मुक्काम होता. त्या काळात दत्तोबासांनी त्यांच्याकडून ब्रह्मविद्या शास्त्राचा अभ्यास केला. गृहस्थाश्रमात असतानाच त्यांची ज्ञानी पुरुष म्हणून ख्याती झाली होती. काही काळाने गुर्जर शिवबासांचे देहावसान झाले. निधन समयी त्यांनी आपले शिष्य सोंगोबास आणि तुकोबास या दोघांना सांगितले, दत्तूसी भेटावे. दत्तू अनुसरेल तर आचार विचाराने परिपूर्ण करून हे शास्त्र आणि प्रसाद त्याच्या स्वाधीन करावा आणि माझी आज्ञा सांगावी. त्याप्रमाणे ते दोघे बिदरला आले आणि त्यांनी शिवबासांच्या निधनाची वार्ता सांगितली. ती ऐकून दत्तोबासांना अपार दुःख झाले. त्यांची शोकाकुल अवस्था सावरणे कठीण झाले. तेव्हा सोंगोबासांनी त्यांचे सांत्वन करून गुरूंची आज्ञा सांगितली. सोंगोबासांना वाटले की दत्तोबास दीक्षा घेण्यासाठी लगेच निघतील, परंतु तशी चिन्हे दिसेनात. तेव्हा दोन्ही गुरुबंधू काहीसे नाराज होऊन तिथून निघाले. आपले गुरुबंधू आपल्यावर उदास झाले आहेत हे दत्तोबासांच्या लक्षात आले. ते दोघे गावाबाहेर काही अंतरावर गेले असतानाच दत्तोबासांनी वेगाने चालून त्यांना गाठले आणि विनंती करून पुन्हा घरी आणले. त्यांनी विचार केला, आता जर आपण त्याग करून निघालो नाही तर गुरु आज्ञा भंगल्याचे मोठे पातक लागेल. त्या थोर सत्पुरुषाचा विश्वासघात केल्यासारखे होईल. त्यापेक्षा आपण यांच्याबरोबर गेलो तर दोघेही संतुष्ट होतील. घर तर कधी ना कधी सोडायचेच आहे. असा विचार करून त्यांनी संन्यास घेण्याचा निश्चय केला. अल्पकाळातच त्यांच्या विचारात परिवर्तन झाले आणि बुद्धी पालटली. अनुसरणात जो काही थोडा अडथळा होता तो अदृष्टाने दूर केला. आपल्या संसाराचा सर्व कारभार त्यांनी पुत्राकडे सोपवला. निघताना ते काही द्रव्य पैसे सोबत घेऊ लागले, पण सोंगोबास म्हणाले, याची काहीच आवश्यकता नाही. त्यानंतर ते तिघे बिदरहून निघाले. एका गावी आल्यावर दत्तोबासांनी शिवबासांच्या नावे संन्यास घेतला. संन्यासानंतर त्यांनी अत्यंत कडक वैराग्य धारण केले. भिक्षेचे अन्न, ठिगळाचे वस्त्र, स्वयंदास्य, सतत अरण्यवास आणि गुहेत निवास असे त्यांचे आचरण होते. 1 वर्ष त्यांनी दिवसातून एकदाच जेवण करून नित्योपवासी वृत्ती पाळली. दुसऱ्या वर्षापासून त्यांनी आहार शोधणी सुरू केली. सोंगोबासांच्या सान्निध्यात राहून त्यांनी ब्रह्मविद्या शास्त्राचे अध्ययन केले. त्यांनी सौत्रपाठ आणि तिन्ही स्थळांचे मनन केले. तसेच इतर ज्ञानी मंडळींशी सतत चर्चा केली. 3 वर्षांनंतर सोंगोबासांचे देहावसान झाले. त्या दुःखात दत्तोबासांनी प्रसादाची करंडी आपली पूर्वाश्रमीची भगिनी आणि शिवबासांची शिष्या रुपाईसा हिच्या स्वाधीन केली आणि ते तपश्चर्येला निघून गेले. तिथे ते केवळ कोरडी भिक्षा, भाकरी मागून दिवसातून एकदाच जेवण करत, ठिगळाचे जुने वस्त्र वापरत आणि एका गावी केवळ एकच दिवस मुक्काम करत फिरस्ती करत. त्यांच्यासोबत तुकोबास आणि जैतोबास होते. 3 वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांनी पुन्हा चर्चा सुरू केली. तेव्हा तुकोबांचेही देहावसान झाले. दुःखाचा डोंगर कोसळला तरीही त्यांनी आपली साधना सुरूच ठेवली. दत्तोबासांचे शरीर अत्यंत कृश झाले होते. तेव्हा जैतोबास म्हणाले, तुमच्या 3 तपश्चर्या पूर्ण झाल्या तरी ईश्वराने तुम्हाला नेले नाही. याचा अर्थ ईश्वरी हेतू काही वेगळा आहे. तुम्ही मार्गमंडळींचे रक्षण करून धर्माला आधार द्यावा आणि ज्ञानदान करावे. तथापि त्यांचे न ऐकता दत्तोबासांनी 4थी तपश्चर्या सुरू केली. ते जैतोबासांपासून वेगळे होऊन अर्लिंग वृत्ती धारण करून भ्रमण करू लागले. पण जैतोबासांनी त्यांची दृष्टी कधीच हटवली नाही. ते अत्यंत निपुणतेने त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. शेवटी जैतोबासांनी सर्व मार्गमंडळींना याची कल्पना दिली. तेव्हा परंडे येथील नागोबास, घाटगुंडोबास, जामोदचे विठोबास अशा अनेक विद्वानांनी दत्तोबासांची भेट घेऊन त्यांना आचार्यत्व स्वीकारण्याची विनंती केली. सर्वांचा आग्रह पाहून दत्तोबासांनी त्यांची विनंती मान्य केली. शके 1365च्या सुमारास मंडळींनी भद्रासन रचून त्यावर दत्तोबासांना बसवले आणि त्यांच्या आचार्यपदाची घोषणा केली. त्यानिमित्ताने मोठा महोत्सव झाला. चर्चा मंथन झाले आणि सर्वांना चालता बोलता ईश्वर भेटल्याचा आनंद झाला.
त्याच वेळी दत्तोबासांचे पुत्र चाहेबास तिथे आले. त्यांनी अन्नदान केले आणि वडिलांच्या नावे संन्यास घेतला. दत्तोबासांच्या आचार्यपदाच्या वेळी 60 ज्ञानी पुरुष उपस्थित होते. त्यापैकी 13 जण त्यांचे शिष्य झाले. आचार्य म्हणून त्यांनी 5 वर्षे शके 1365 ते 1370 कार्य केले. त्यांच्या काळात कविश्वर, पारमांडल्या, साळकर, उपाध्ये अशा अनेक आमनायांचे शाखांचे प्रमुख उपस्थित असत. दीक्षेचा दुसरा पाठ. काही संदर्भांनुसार गुर्जर शिवबासांनी अंतकाळी रुपायसाला आज्ञा केली होती की जर दत्तू अनुसरेल तर विशेष माळ त्याच्या गळ्यात घालावा आणि शास्त्र व प्रसादाची करंडी त्याच्यापुढे ठेवावी. शिवबासांच्या निधनानंतर सोंगोबास आणि विसोबासांनी दत्तोबासांना बिदरहून आणले. त्यांना शिवबासांच्या निधनाची वार्ता दिली नाही. भद्रासन सजून दत्तोबासांना तिथे नेले आणि शिवबासांची आज्ञा असल्याचे खोटे सांगून त्यांच्याकडून दीक्षा घेतली. सत्य समजल्यावर दत्तोबासांना दुःख झाले, परंतु ईश्वरी प्रवृत्ती मानून त्यांनी ते स्वीकारले. वैद्य दत्तोबासांचे शिष्य नागोबास खामनीकर यांनी एकदा त्यांना 5 प्रमाणांविषयी विचारले. तेव्हा दत्तोबासांनी दिलेले उत्तर महानुभाव तत्वज्ञानात प्रमाण मानले जाते. 1. श्रुती श्री चक्रधरोक्त वचने. 2. स्मृती नागदेवाचार्य, म्हाईंभट, महदायसा यांची वचने. 3. वृद्धाचार कविश्वरबास, बायदेवबास, केशीराजबास, दामोदर पंडित यांचे आचरण. 4. मार्गरूढी रामेश्वरबास ते गुर्जर शिवबास यांच्यापर्यंतची परंपरा. 5. वर्तमान विश्वनाथबास बाळापूरकर, नारोबास बहाळिये इत्यादींचे आचरण. असे हे ज्ञानीपुरुष श्रीवैद्य दत्तोबास शके 1370 मध्ये कैवल्यवासी झाले. त्यांच्या निधनानंतर नागोबासांना आचार्य करावे असे सर्वांना वाटत होते, परंतु दत्तोबासांचे पुत्र चाहेबास यांनी हट्ट धरला. शेवटी पेटी त्यांच्या स्वाधीन केली गेली, पण आचार्यपदी नागोबास खामनीकरांची प्रतिष्ठापना झाली. वैद्य दत्तोबासांनंतर एक मोठा बदल झाला. त्यांच्या निधनानंतर 13 आमनायांचे प्रमुख स्वतंत्र झाले आणि त्यांनी आपापल्या शाखा गाड्या स्थापन केल्या. दत्तोबास हे ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असल्यामुळे तोपर्यंत सर्व त्यांच्या सान्निध्यात होते. अशा प्रकारे दत्तोबासांनी महानुभाव पंथात ज्ञानाची गंगा प्रवाहित केली आणि अनेकांना तृप्त केले.